विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक घेणार आहोत, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस काय असतं? फोटोसिंथेसिस म्हणजे काय? तर बघा, आपल्याला बघायचं फोटोसिंथेसिस म्हणजे काय. आता पहिले फोटोसिंथेसिसचा अर्थ आपण बघू. त्याला आपण काय म्हणतो? प्रकाश संश्लेषण असं म्हणतो आपण. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे ती काय असते ते बघायचं आपल्याला. पूर्ण प्रक्रिया काय आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे काय काय घडतं ते बघायचं आपल्याला. पहिले फोटोसिंथेसिस काय आहे, याची डेफिनेशन बघूत आपण. काय तर याची व्याख्या काय असेल ते बघू आपण पहिले. बघा, इथे डेफिनेशन दिलेली आहे. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स प्रिपेअर फूड युजिंग सनलाइट. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने ज्या हिरव्या वनस्पती आहेत त्या अन्न निर्माण करतात. सूर्यप्रकाशाच्या मदतीने ज्या हिरव्या वनस्पती आहेत, जी काही झाडं आहेत, ते अन्न निर्माण करतात आणि त्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असं म्हणतो आपण. दॅट इज सेड टू बी फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स प्रिपेअर फूड युजिंग सनलाइट. म्हणजे याचा अर्थ काय होतो, त्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला? हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतो आपण. दॅट इज सेड टू बी फोटोसिंथेसिस प्रोसेस. काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस प्रोसेस. देन बघा, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, फोटोसिंथेसिस प्रक्रिया कशी घडते, इथे डायग्राम मध्ये सुद्धा दिलेलं आहे. बघा, आता हे जे आहे, जे ट्री जे आहे, त्या ट्रीचं जे काही हे ग्रीन लिव्ज आहे, जे हिरवं पान आहे. मग ते हिरवं पान म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कुठलं पिगमेंट असतं त्याला आपण क्लोरोफिल असं म्हणतो. इथे घेतलंय आपण, बघा, हे क्लोरोफिल आहे, हे हिरवं असतं. आणि जेव्हा आता ही प्रक्रिया घडते, बघा, हा सन आहे, सूर्याकडून काय होतं आपल्याला, जो काही सूर्यप्रकाश मिळतो तो ह्या पानाद्वारे काय केलं जातो, ऍब्झॉर्ब केला जातो. आता इथं काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे. इथं त्याला आपण काय म्हणतो, क्लोरोप्लास्ट असं म्हणतो. ह्या क्लोरोप्लास्ट मध्ये काय असतात, स्टोमाटा असतात, जे की ते सूर्यप्रकाशाची जी काही किरणं आहेत किंवा सूर्यप्रकाश आहे त्याला ऍब्झॉर्ब करतात. आणि बघा, आता ह्या प्रक्रियेमध्ये जेव्हा ऍब्झॉर्प्शन होतं सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न निर्मिती कशी होते बघा इकडे. आता हे जे प्लांटचे रूट्स आहेत, तर अंडर land here there are roots of plants, they absorb H2O means water. बघा, आता जमिनीमधून काय मिळतं, वनस्पतीला पाणी मिळतं. ह्या डायरेक्शन मध्ये आपण दाखवलं H2O. आणि बघा इकडे आता काय होतं, इथं ही जी काही निर्मिती होती, आता हा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे, कुठला कार्बन डायऑक्साईड असेल, जे की आपण जे काही बाकीचे जीव आहेत, ऑक्सिजन घेतो आम्ही, कार्बन डायऑक्साईड सोडतो. तो कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय केला जातो, त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब केला जातो, सनलाइट सुद्धा घेतला जातो. आणि ह्यांच्या मदतीने काय होतं, अन्न निर्मिती होते, त्याला आपण ग्लुकोज असं म्हणतो. आणि रिलीज कोणाला केलं जातं, ऑक्सिजनला रिलीज केलं जातं. बघा, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सनलाइट, CO2 अँड वॉटर ऍब्झॉर्ब केलं जातं. म्हणजे कोणाकोणाच्या मदतीने प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडते किंवा ग्लुकोजची निर्मिती कशी होते वनस्पतींमध्ये, बघा, बाय रूट दे ऍब्झॉर्ब वॉटर, CO2 ऍब्झॉर्ब बाय लीव्स, देन सनलाइट ऑल्सो ऍब्झॉर्ब बाय लीव्स. बघा, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या मदतीने ग्लुकोजची निर्मिती केली जाते. आणि त्यासोबतच काय होतो, जो O2 आहे, ऑक्सिजन आहे, रिलीज केला जातो. ऑक्सिजन रिलीज केला जातो. अशा पद्धतीने ही अन्न निर्मिती होते, त्याला आपण ग्लुकोज असं म्हणतो. डेफिनेशन मध्ये दिलेलं आहे, फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स प्रिपेअर फूड बाय युजिंग सनलाइट. युजिंग सनलाइट. बघा, इथं फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. मग CO2 प्लस H2O. बघा, हे जेव्हा दोन एकत्र येतात किंवा त्यांचं ऍब्झॉर्प्शन केलं जातं, CO2 आणि H2O जेव्हा एकत्र येतात तेव्हा ग्लुकोजची निर्मिती होते, म्हणजेच अन्न निर्मिती होते, फूड तयार होतं. आणि O2 काय होतो, रिलीज होतो. ऑक्सिजनला काय केलं जातं, रिलीज केलं जातं. बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये ही जी डेफिनेशन आहे ऍज इट इज आपण इथं फॉर्म्युलामध्ये आपण मांडलेली आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो काय आहे, CO2 प्लस H2O, जे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ग्लुकोजची निर्मिती केली जाते. म्हणजेच त्या प्लांट्स कडून कोणाला ऍब्झॉर्ब केलं जातं, CO2 आणि H2O ला ऍब्झॉर्ब करून ग्लुकोज निर्मिती होते आणि ऑक्सिजन रिलीज केलं जातं. देन नेक्स्ट बघा, ही प्रोसिजर कशी आहे, मग ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय क्लोरोफिल, जे काही मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे, जे की सनलाइट आहे, क्लोरोफिलच्या मदतीने काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. आणि ते क्लोरोफिल कुठं असतं, क्लोरोप्लास्ट मध्ये असतं. आणि त्याचा कलर कसा असतो, हिरवा असतो. त्याला आपण हरितद्रव्य असं म्हणतो. हे क्लोरोफिलच्या मदतीने काय केलं जातं, लाईट ऍब्झॉर्ब केलं जातं. ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय क्लोरोफिल अँड कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. ह्या प्रक्रियेमध्ये आता जो सूर्यप्रकाश आहे त्याचं कन्व्हर्जन कशात व्हायले, सूर्यप्रकाशाचं कन्व्हर्जन कशात होते, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी. सनलाइट इज अ लाईट एनर्जी, इट इज कन्व्हर्टेड इंटू केमिकल एनर्जी. कन्व्हर्टेड इंटू केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं ह्या प्रक्रियेमध्ये. देन नेक्स्ट, रिडक्शन ऑफ CO2 इंटू ग्लुकोज. रिडक्शन ऑफ CO2 इंटू ग्लुकोज. रिडक्शन ऑफ CO2 इंटू ग्लुकोज. आणि CO2 चा रिडक्शन कशामध्ये होतं, ग्लुकोज मध्ये होतं. बघा, पिगमेंट कुठला आहे, मी अगोदर सांगितले, क्लोरोफिल जे आहे त्याला आपण हरितद्रव्य म्हणतो. आता इथे इम्पॉर्टन्स थिंग्स कोणकोणत्या आहेत, म्हणजे ही प्रक्रिया
घडताना किंवा ही प्रक्रिया जी घडते, ऍब्झॉर्प्शन होतं CO2 H2O आणि सनलाईटचं जे काही ऍब्झॉर्प्शन होतं आणि त्यांच्या ऍब्झॉर्प्शन मधून जे काही ग्लुकोज निर्मिती होते किंवा फूड निर्मिती होते, त्याच्यामध्ये महत्वाचं काय मग बघा, अन्न निर्मिती होते, प्रोड्यूस फूड मीन्स प्रोडक्शन ऑफ फूड ड्युरिंग दिस प्रोसेस, देन रिलीज ऑक्सिजन, मी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या इथं ऑक्सिजन रिलीज होतो. तसेच हे प्रक्रिया घडल्यामुळं ही जी काही वनस्पती आहे ती आणखी कुठली प्रक्रिया किंवा कुठलं काम पूर्ण करते, मेंटेन बॅलन्स इन ऍटमॉस्फिअर, जे काही आपलं ऍटमॉस्फिअर आहे ऍटमॉस्फिअरचं बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करते. जसं की कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करते, ऑक्सिजन रिलीज करते. त्यामुळे सर्व प्राणीमात्रांना काय केलं जातं, ऑक्सिजन पुरवला जातो आणि जे काही ऍटमॉस्फिअर मधलं कार्बन डायऑक्साईड आहे ते ऍब्झॉर्ब केलं जातं आणि वातावरण हे संतुलित ठेवलं जातं. कोणत्या प्रक्रियेद्वारे? चला परत एकदा रिवाइज बघू. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस बाय विच ग्रीन प्लांट्स प्रिपेअर फूड युजिंग सनलाइट. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण घेतलाय CO2 प्लस H2O. CO2 आणि H2O हे एकत्र येऊन कशाची निर्मिती होते, ग्लुकोजची निर्मिती होते आणि ऑक्सिजनला रिलीज केलं जाते ह्या प्रक्रियेमध्ये. देन प्रोसिजर काय आहे मग, ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय क्लोरोफिल, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी, देन रिडक्शन ऑफ CO2 इंटू ग्लुकोज. पिगमेंट कुठला याच्यामध्ये, क्लोरोफिल, जे की आपल्याला हिरव्या वनस्पतींमध्ये बघायला मिळतं. आणि इम्पॉर्टन्ट थिंग्स कुठल्या आहे त्याच्यामध्ये, ह्या प्रक्रियेमधून काय घडतं, फूडची निर्मिती होते मीन्स प्रोडक्शन ऑफ फूड, देन सेकंड ऑक्सिजन रिलीज होतो, रिलीज ऑक्सिजन, आणि थर्ड आहे मेंटेन बॅलन्स इन ऍटमॉस्फिअर. अशा पद्धतीनं फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडत असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईल. धन्यवाद. जय हिंद.